बाबू काका आणि रूपराज नागवेकर या सर्वांची आठवण सदैव आमच्या पाठीशी राहो आणि त्यांच्या आत्म्याला सदैव शांती मिळो असं आपण पाहतो बाबरशे क्रीडा मंडळ अतिस आयोजित क्रिकेटचं महासंग्राम 48व पर्व स्वाभिमानाचं अभिमानाचं आणि त्याचबरोबर आपल्या एकजुटीचं हे पर्व आहे. बाबरशेखची पावनभूमी आणि या पावनभूमीमध्ये बॅट आणि बॉल यांच्यामध्ये धमासान युद्ध इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना सोमेश्वर तेजस स्पोर्ट्स सोमेश्वर विरुद्ध ऑल पॉवर्स यांच्यामध्ये इथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करत असताना ऑल पॉवर्स संघाने 44 धावा बनवल्या. 45 धावांचं लक्ष इथे तेजस स्पोर्ट्स सोमेश्वर संघासमोर ठेवलं गेलं. विवेक गायकवाड शेवटपर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु त्याची कमाल धमाल मात्र इथे पाहायला मिळाली नाही. परंतु ऑल पॉवर्स संघाकडून शुभम जाधवच्या माध्यमातून शेवटच्या जी 2 षटकं हाताळली गेली त्या अप्रतिम षटकांच्या जोरावरतीच ऑल पॉवर्स संघ फायनल मध्ये दाखल होणारा 48व्या पर्वातला पहिला संघ इथे ठरलाय. आणि इथे आपल्याला पाहायचं दुसरा संघ इथे कोणता ठरतोय. एजी युवा स्वराज्य प्रतिष्ठान वर्सेस जयभैरी मुरुगवाडा. दोन्ही संघ अनेक स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढलेत भिडलेत, एकमेकांच्या खेळाला परिचित आहेत, परंतु या दोन्ही संघांमध्ये असणारे आयकॉन प्लेयर कशा पद्धतीने कामगिरी करतायत याच्यावरती या सामन्याचं भवितव्य इथे अवलंबून असणार आहे. दरम्यान टीम मीटिंग मध्ये चाललेली चर्चा इथे आपल्याला पाहायला मिळते. एजे युवा स्वराज्य प्रतिष्ठान हॅलो दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर पहिला चेंडू रॅपिड बननाट गती लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त स्वरूपाने संघाचं खातही देऊ परत. एजी युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाने प्रथम क्षेत्ररक्षण खेळण्याचा इथे निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करण्याचा इरादा इथे स्पष्ट केलाय आणि जयभैरी मुरुगवाडा संघाकडून बॉलिंग मार्गवरती मयूर या आधीच्या सामन्याचा हिरो ज्याच्या माध्यमातून 48व्या पर्वातल्या पहिली 50 आपल्याला पाहायला मिळाली. तो ऑलराऊंडर प्लेअर विकेट पुन्हा एकदा खोदून काढलाय. परफेक्ट यॉर्क पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा होता इथे प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये फोल्ड फील्ड करताना इथे मयूर पाहायला मिळालाय. त्यावर 1 रन इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचेल 2 या अंकावरती. दुसरा सेमीफायनलचा सामना फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता आहे या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु बॉलिंग मार्ग वरती मयूर आयकॉन प्लेअर आहे. हा एजी युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा अतिशय शानदार फलंदाजी. क्वार्टर फायनलचा हिरो. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. शेवटच्या षटकापर्यंत धमाका करणारा 64 रन ज्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाले तो हा अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग मार्ग वरती पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्र वारंवार आजमावलं जात आहे. यावेळी स्ट्रेट खेळलाय अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या पोहोचते
3 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर हे जे युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा गोलंदाज मयूर. डीपला बेस्ट ऑफ प्लेयर आपल्याला क्षेत्ररक्षक म्हणून घेतले गेलेले पाहायला मिळत आहेत. बेस्ट प्लेयर कॅचिंग पोझिशनला लॉंग ऑन मिड विकेट लॉंग ऑफ महत्वपूर्ण ठरणारे कॅचिंग पोझिशन्स इथे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. दरम्यान मयूर पुढील चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट. लो फुलटॉस गती कमी फसवलं फलंदाजाला. अप्रतिम डिलिव्हरी इथे आपण म्हणू शकतो. नजाकत पाहायला मिळते. मी फलंदाजी जेवढ्या नजाकतीने करतो त्याही पेक्षा सरस मी गोलंदाजी ही करतो आणि म्हणूनच मला या संघामध्ये आयकॉन म्हणून इथे आजमावलं जातं. याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये बाबर शेखच्या या पावन भूमी पाहायला मिळालंय. लढायचं कसं मैदानात उतरून भिडायचं कसं हे भले बाती जाणून खेळणारा हा मयूर बॉलिंग मार्गवरती फुल चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. यावेळीचा हा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी आखूड टप्पा भन्नाट गती चांगला बाउन्स आहे. यष्टीरक्षकाने बॉल इथे फील्ड केलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे ती फक्त 3 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं अतिशय शानदार पद्धतीने डिलिव्हर केलं जात आहे. सलामीची जोडी आपण मितेश आणि स्मिथला इथे आपण पाहिले. नॉन स्ट्रायकिंगला स्मिथ शिवलकर. अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट मध्ये याचा बोलबाला राहिलाय. अनेक कारणामुळे या फलंदाजाने केले. तो नॉन स्ट्रायकिंग इनला मितेश स्ट्रायकिंग इनला असताना. मयूरचा बॉल फटक्यामध्ये ताकद आहे परंतु लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. चांगला कव्हर फील्ड इथे पाहायला मिळते. 2 धावा इथे प्राप्त होतील. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळालं आणि कव्हर फील्ड यावी चांगल्या पद्धतीने इथे काम करताना जरूर पाहायला मिळते. 2 धावा इथे प्राप्त केलेत. ज्यावेळी मोठे फटके बसत नाहीत त्यावेळी आपल्याला रनिंगच्या माध्यमातून एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. दॅट्स कॉल क्रिकेट आणि ते क्रिकेट इथे आपल्याला अनुभवायला मिळते. मयूर 10 ते 12 पावलांचं घेतलं गेलेलं रनअप आहे. भन्नाट गती आहे. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र परफेक्ट यॉर ब्लॉक होलला टार्गेट करतोय. एक चांगली लाईन लेंथ मेंटेन केले मयूरने. प्रत्येक बॉल बॅट आणि फूट यांच्यामध्ये जी गॅप असते ज्याला ब्लॉक होल म्हटलं जातं आणि त्या ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी मुरुगवाडा संघाची धावसंख्या बिनबाद 6 धावा. आणि यावेळी दुसरा आयकॉन प्लेयर अक्षय भोसले बॉलिंग मार्क मध्ये रेटम ओव्हर द विकेट आणि समोर असेल तो मितेश मध्ये ताकद आहे सामर्थ्य आहे विकेट करण्याची क्षमता राखणारा खेळाडू आहे परंतु इथे मात्र त्याचा जलवा पाहायला मिळेल का दाखवावाच लागेल कारण आपण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालो धमाका करण्यासाठी तो धमाका करणं गरजेचं आहे. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल पंच दंडित करतायत समांतर हातामध्ये इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 1 रन अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 7 या अंकावरती. बिनबाद 7. प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी मुरुगवाडा संघ सेमीफायनलचा हा दुसरा सामना आखूड टप्पा होता. पंच करायचा होता इथे इरादा आडव्या बॅटचा वारंवार करतोय मी ते शिते वापर. गुड लेन पासून थोडासा मागे ठेवला गेलेला हा टप्पा होता. अक्षय भोसलेचा एक शानदार अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे डिलिव्हर झालेला बॉल पाहायला मिळतोय. मी तो आडव्या बॅटचा वापर करतोय. थोडासा टेक्निक आणि शैलीमध्ये बदल करावा लागेल. ज्या दिशेला बॉल आहे त्या दिशेला खेळणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न केला. ऑलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे बॉलवरती येईल बॉल गॅदर करेल आणि थ्रो करेल. त्यावर 2 धावा इथे घेतल्या गेल्या. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि 3ऱ्या धावेचा कॉल दिला गेला होता परंतु प्रतिसाद मात्र इथे दिला नाही. तो मितबाने 2 धावांवरती मानावं लागलं इथे समाधान. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती यावी 9 या अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर प्रथम फलंदाजी करतोय जयभरी मुरुगवाडा संघ. मितवा स्ट्रायकिंग इनला नॉन स्ट्रायकिंग इनला इथे स्मिथ शिवलकर.
यावेळी हा बॉल यावेळी गती कमी होती परंतु दिशा आणि अचूकता इथे पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर ठेवलेला बॉल मितेश सफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली इथे पाहायला मिळते आणि चर्चा जरूर इथे केली जाईल कारण दुसरं षटक आहे. कुणाला तरी हात मोकळे करून खेळणं गरजेचं आहे. ऑन फायर व्हावं लागेल. एकाने संयम दाखवायचा असतो तर दुसऱ्याने धमाका करायचा असतो. ज्या पद्धतीने आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहिला होता मयूरने ज्या पद्धतीने धमाका केला त्या पद्धतीचीच फलंदाजी इथे होणं आवश्यक असणार. यावेळी फटका ऑन ऑफ साइडला खेळलाय. चेंडू येतो. दोन क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॉल फील्ड करण्याचा केला गेला प्रयत्न सफल आणि बॉल फसून चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत दमदार इथे पाहायला मिळतो. शानदार चौकार. प्रेक्षकांना चकून दुभागून मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. लाजवाब यष्टीरक्षण आहे. बॅटची एज घेतली होती यष्टीरक्षकाकडून. शानदार अशी फिल्डिंग इथे पेश केली गेली. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. अचूकता पाहायला मिळते या गोलंदाजाकडे. वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ठेवतोय. परफेक्ट वाईड यॉर्कर. ऑफस्टिक्सला टार्गेट करणारी गोलंदाजी. ऑफस्टिकला टार्गेट करणार यॉर्क अटेम्प्ट केला गेलाय. नेक्स्ट बॉल यावेळी ऑन साइडला लेग स्टिकच्या बाहेर आहे परंतु इथे क्लीन बॉल्ड. लेग स्टिकला स्पर्श करतोय आणि इथे मात्र क्लीन बॉलच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर यावं लागेल. ते मितेशच्या स्वरूपात पहिला धक्का. जयभैरी मुरुगवाडा संघाची धावसंख्या 13 धावा. एक गडी गमावलाय. 6.5 ची सरासरी इथे पाहायला मिळते आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रत्नागिरीचा ब्रँड यावेळी सूरज वागदरे. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माला फॉलो करणारा हा रोहित शर्मा सारखी फलंदाजी करणारा फलंदाज इथे दाखल होतोय सूरज वागदरे. नाम तो सुना ही होगा परंतु सूरजला इथे मात्र दमदार कामगिरी करावी लागेल. डू और डाय करा किंवा मरा असं सिच्युएशन मध्ये हा सामना आहे. त्यामुळे तुम्हाला इथे करावं लागेल नाही तर घरचा रस्ता ठरावा लागेल. त्यामुळे डू और डाय ठरणारा हा सामना सेमीफायनलचा ठरणार आहे. प्रथम फलंदाजी करतोय जयभैरी मुरुगवाडा संघ. एक गडी गमावलाय. धावसंख्या आहे 13. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन मयूर ऑन द मार्क. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी आणि एजे युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा स्टार खेळाडू या क्वार्टर फायनलचा हिरो. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतो. स्ट्रायकिंग इनला स्मिथ शिवलकर. यावेळी परफेक्ट यॉर्क ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. वेस्टर्नला सोडून जाणारा हा बॉल इथे ठरतोय. लेग बिफोर विकेटचा इथे अपील केलं गेलं. अपील मात्र इथे फेटाळलं गेले. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे प्राप्त होईल. धावसंख्या पोहोचेल 14 या अंकावरती. 14 धावा. लाजवाब गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आयकॉन म्हणून याला का संघामध्ये सामील केलं गेलंय याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये मयूर इथे देतोय. क्वार्टर फायनलचा धमाका आणि त्यानंतर सेमी फायनल मध्ये लाजवाब गोलंदाजी ही याची ओळख राहिली आणि आपल्यावरती दाखवला गेलेला विश्वास त्याने सार्थक ठरवलाय मयूर. नेक्स्ट बॉल या चेंडू लेग स्टिकच्या बाहेर राहतो. हलक्यात आणि ग्लान्स करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफिल्ड इथे पाहायला मिळाले. लेग बाईटच्या स्वरूपात इथे मिळत आहेत या धावा. धावसंख्या पोहोचली ती यावी 15 या अंकावरती. दोघांपैकी एकाला आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. हल्ला चढवावा लागेल. धावांची आवश्यकता आहे. या आधीच्याही सामना लो स्कोअर 44 धावा बनवल्या गेल्या. 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि पावस संघ विजयी ठरला होता आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ इथे ठरला होता. त्यामुळे सन्मानजनक धावसंख्या फायटिंग स्कोर इथे उभा करणं आवश्यक असतं. क्रमांक प्राप्त असणार आहे जयभैरी मुरुगवाडा संघाला. सूरज वागदरे आणि स्मिथ शिवलकर. रत्नागिरीतील एक तगडी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना मयूर पुढचा चेंडू घेऊन आडव्या बॅटचा केलाय वापर आणि इथे मात्र दाखवलाय सीमारेषेच्या बाहेरचा बाबर. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ 6.
त्याच्यावेळी याला शॉर्ट पिच डिलिव्हरी मिळेल, त्यावेळी तुम्हाला हा अशा पद्धतीने मिड विकेटला टार्गेट करणारी फलंदाजी करताना इथे दिसेल. यावेळी मयूरचा टप्पा इथे चुकला होता आणि ज्यावेळी टप्पा चुकलाय त्यावेळी स्मिथ शिवलकरने कार्यक्रम केलाय आणि इथे मयूरचा हा या बॉलवरती कार्यक्रम जरूर केलाय. दाखवली पॉवर आणि बॉलला दाखवला मैदानाच्या बाहेरचा वाव. आपण स्मिथ करून पाहिलेत. मयूर खोदून काढलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅकमध्ये येतोय. एक रन इथे मिळेल. एकाच धावेवरती मानावं लागतंय समाधान. एक चांगलं रनिंग कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं ठरणार आहे सूरज आणि स्मिथ मध्ये, कारण इथे धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल आत्मविश्वास वाढून जाईल तो गोलंदाजाचा, परंतु घेतली जाणारी प्रत्येक रन यावी मयूरवरती दबाव निर्माण करू शकते. कडीया आधीच्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला होता. यस, यावी घुटण्यात एक तमाशा देख या पद्धतीने खेळायचा होता. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचला, परंतु एकाच हाताचा वापर करण्याचा त्याने केला प्रयत्न आणि इथेच तो फसला. कॅच ड्रॉप झाले सूरज वागदरेची. सूरज वागदरेला इथे जीवदान मिळते. एक रन संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या मात्र पोहोचली ती यावी 23 या अंकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. मयूरवरती हल्ला चढवण्याचा केला जातोय प्रयत्न. स्मिथ शिवलकरच्या बॅट मधून एक षटकार पाहिलाय, परंतु सूरजने ही ते चांगला प्रयत्न केला होता, परंतु टॉप एज घेऊन उंच हवेमध्ये होता बॉल. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचला, परंतु झेल मात्र प्राप्त करू शकला नाही. नेक्स्ट बॉल मयूर टू स्मिथ. पुन्हा एकदा आखरी टप्पा. पंच करण्याचा विचार, पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. बाउन्स खूपच जास्त इथे पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आणि सिंगल बाउन्सची ही सूचना यावी गोलंदाजाला इथे दिली जाते. आखूल टप्पा मेंटेन करण्याचा प्रयत्न मयूरचा, जेणेकरून बिग हिट करण्यासाठी इन्व्हाइट करतोय. आडव्या बॅटचा वापर करण्यासाठी फलंदाजाला भाग पाडण्याचा प्रयत्न इथे करतोय मयूर, परंतु याच्या या रणनीतीमध्ये मात्र फसला नाही तो स्मिथ शिवलकर. आणि इथे बघता बघता व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. एक रन अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली गेले. एक षटकार ठोकल्यानंतर काय दबाव असतो तो दबाव इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटलेली मिलिंद याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखरी टप्पा. नो चान्स फॉर एनी प्लेयर. वन्स अगेन सीमारेषेच्या दरम्यान आहे क्षेत्ररक्षक, अप्रतिम करतोय इथे कामगिरी. पकडले गेले कॅच. पार्थ गांधी आणि पार्थ गांधी 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जयभरी मुरुगवाडा संघ 2 गडी बाद 30 धावा. सरासरी जर आपण पाहिली तर प्रति ओव्हर 8 ची इथे पाहायला मिळते. यानंतर येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा इथे उभारल्या जातील आणि केवढा किती धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल एजे स्पोर्ट्स संघासमोर. ऐकूया आपले सिनियर कॉमेंटेटर दीपकजी कांबळे यांच्या आवाजामध्ये. बेहतरीन खिलाड़ियों में से एक है नितिन माटुंगे मैदान पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए. नितिन माटुंगे जयभैरी मुरुगवाड़ा के खेमे में सम्मिलित हो चुके हैं. एक बड़ा ट्रैवलिंग करने के बाद रत्नागिरी में आ चुके हैं. नितिन माटुंगे आपका स्वागत यहाँ पर. एक बेहतरीन खिलाड़ी है टेनिस बॉल क्रिकेट के नॉस्टेक एंड पर सूरज वागदरे के साथ. अब पारी को आगे बढ़ाएंगे, लेकिन दूसरे से पार्थ जो कि इस समय नया और प्रारंभ करते हुए पार्थ गांधी जो कि गेंद करेंगे. ओवर नंबर पारी का चौथा सेकंड सेमीफाइनल. तमाम पब्लिक का एक बार फिर से स्वागत है. एक बड़ा मुकाबला देख रही है हमारी पब्लिक. एक बार फिर आपका स्वागत. राइट ओवर द विकेट से पार्थ की गेंद. एक बार सूरज वागदरे ने गेंद को खेला बॉल इससे पहले किया आउट से के साथ ये आउट हो चुके हैं. सूरज वागदरे आउट और एक जबरदस्त झटका लगा जयभैरी के टीम के लिए.
नेतृत्व में स्वराज्य स्पोर्ट की टीम जबरदस्त खेल का प्रदर्शन कर रही है। 24 रन 3 विकेट। राजेश चोरटे इस बीच नए बल्लेबाज अब सामना करने के लिए तैयार है। पार्थ गांधी ओवर द विकेट से बढ़िया गेंद बैकफुट पर जाते हैं, अपर कट के सारे गेंद को खेला कवर स्टक और बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है। वहां पर फील्डर गेंद को उठाते हुए 1 रन यहां पर मिल चुका है और अब स्ट्राइक पर है। टेनिस क्रिकेट में बहुत बड़ा नाम है कोल्हापुर के। इस समय नितिन माटुंगे मैदान पर आ चुके हैं, जो कि स्ट्राइक पर आ चुके हैं। अपने स्थान पर खड़े होते हुए अब सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। 25 रन स्कोर हो चुका है, जबकि 3 विकेटों क्योंकि 4 विकेट के नुकसान पर 25 रन 4 विकेट। जय भैरी मुरुगाड़ा की टीम का स्कोर। नितिन माटुंगे के उनके ऊपर काफी सभी की निगाहें हैं। उनके बल्ले पर ओवर द विकेट से नितिन माटुंगे के गोइंग बार गेंद संभवतः लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड बॉल का इशारा था अंपायरों का। इस 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 26 रन 4 विकेट के नुकसान पर। एक मैजिक विक्टरी देखने को मिली पावर्स की टीम के लिए। जब उन्होंने 44 रन बनाए तो ऐसा लगा था कि तेज स्पोर्ट की टीम आसानी के साथ उस स्कोर को चेस कर पाएंगी, लेकिन जबरदस्त तरीके से मैच को हासिल करते हुए जीत हासिल की है यहां पर पावर्स की टीम ने। नितिन माटुंगे तैयार है सामना करने के लिए। पहली एक बार और कौन बेहाल हो रहे हैं विकेट के पीछे। एक जबरदस्त विकेट मिलता हुआ बल्ले का बाहरी किनारे लेकर गेंद गई सीधे प्रवीण पवार के दस्ताने में। एक बड़ा विकेट यहां पर हाथ में लगा है। ऑफ सेवन हाईएस्ट टोटल इस पूरे टूर्नामेंट में है। वो टीम इस समय 26 रन 5 विकेट गंवा चुकी है। नितिन माटुंगे अपना खाता नहीं खोल सके, विकेट के पीछे कैद दे बैठे। राजेश चोरटे अभी भी नॉनस्ट्राइक एंड पर है। इस समय पार्थ राइट ओवर द विकेट प्रतीक आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। प्रतीक जो कि सामना करेंगे दाहिने हाथ से राइट आर्म राउंड द विकेट और देखिए बढ़िया गेंद पखाने के बाद और लगभग इस समय यह इशारा आता हुआ वाइड बॉल का, और ये वाइड बॉल का इशारा आ चुका है। अंपायर का फैसला अंतिम फैसला है और इस समय वाइड बॉल का इशारा किया जा चुका है। 1 रन जो कि काउंट हो चुका है स्कोर में। 27 रन स्कोर यहां पर हो चुका है 5 विकेट के नुकसान पर। शॉर्ट पिच गेंद थी और अंपायरों ने तुरंत वाइड गेंद करार दिया गेंद को। 27 रन 5 विकेट के नुकसान पर। इस समय सभी की निगाह इस मैच के ऊपर है। पहला मैच बेहद मजबूत हुआ था, काफी रोमांचकारी खेल। आखिर में पावर्स की टीम जीत चुकी है, जबकि ऐसा लगा कि 44 रन पर ऑल आउट होने वाली टीम सेकंड नंबर पर मैच जीत चुकी है। और पावर्स की टीम ऑल पावर्स इस समय 27 रन स्कोर जय भैरी मुरुगाड़ा की टीम का 5 विकेट के नुकसान पर। एक बार पार्थ गांधी प्रतीक को गेंद करते हुए, प्रतीक फिर से बार बीट होते हुए एक बार फिर बढ़िया गेंद खाने के बाद एक उछाल भरी गेंद थी जिसके ऊपर प्रतीक बल्ला नहीं लगा सके हैं और इसने मैं स्कोर रुका हुआ 27। 5 विकेटों के नुकसान पर 5 विकेटों के नुकसान पर स्कोर हो चुका है 27 रन। अक्षय तावरे इस टीम में शामिल नहीं है और ऐसे में नितिन माटुंगे को सबमिट किया गया, लेकिन दुर्भाग्यवश के बाहर जाती हुई गेंद पर छेड़खानी करने के प्रयास में नितिन माटुंगे आउट हो चुके हैं। और इस समय अगली गेंद लेकर पार्थ राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए प्रतीक के लिए बार गेंद को खेलने के प्रयास में चुके गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर थी। गेंद वाइड बॉल का इशारा आता हुआ अंपायरों का। 28 रन स्कोर हो चुका है 5 विकेट के नुकसान पर। जय भैरी मुरुगाड़ा की टीम जो कि इस मैच में, जो कि सेमीफाइनल में मैच में इन युवा स्पोर्ट के सामने एक जबरदस्त संघर्ष कर रही है रनों के लिए, जिन्होंने से पहले के शानदार स्कोर खड़े कर दिए थे इस टूर्नामेंट में। एक बार फिर से पार्थ गांधी प्रतीक को गेंद करेंगे। प्रतीक ने बढ़िया शॉट खेला है, इस बार मिड विकेट पर सीधे फील्डर के सर के ऊपर से बाउंड्री के बाहर। अंपायरों का इशारा 6 रनों का शानदार छक्का जड़ा दिया है और स्कोर हो चुका है अब जबकि 34 रन।
विकेट के नुकसान पर अगली गेंद पार्थ गांधी प्रतीक को गेंद करते हुए ये गेंद एक बार फिर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन इस बार गेंद जा रही है सीधे फील्डर के हाथ में, वहां पर फील्डर तैनात कैच आउट हो रहे हैं और ये छठा विकेट गिर गया। जिस तरीके से पहले सेमीफाइनल के मैच में जिस तरीके से लगातार विकेट गंवाए थे ऑल पावर्स की टीम ने, उसी तरह का प्रदर्शन जारी है जय भैरी मुरुगवाड़ा की टीम का। पहले बैटिंग करते हुए उनकी आधी टीम पैविलियन वापस लौट चुकी है। राजेश सोरटे और गौरव मडवी इस समय क्रीज के ऊपर है। बॉलिंग बार पर अक्षय नया और प्रारंभ करते हुए पारी का 5वां ओवर आरंभ करेंगे। 34 6 विकेट के नुकसान पर, जो कि पावर्स की टीम पहले इनिंग में ऑल आउट हो गई थी, इसके बावजूद उन्होंने सेकंड नंबर पर एक जबरदस्त प्रदर्शन करते हुए यहां पर मैच को जीता है और फाइनल में प्रवेश किया है। 34 रन 6 विकेट राजेश सोरटे क्रीज के ऊपर है। जब तक वो क्रीज पर है, जय भैरी मुरुगवाड़ा की टीम की जो रन की संभावना है कितने मजबूत है ये आने वाला समय बताएगा। लेकिन इस समय अक्षय एक अच्छी गेंदबाजी करते हुए पहली गेंद लेकर राजेश ने बार स्टार्ट किया है पॉइंट के क्षेत्र में गेंद, जब तक कि वहां पर फील्ड हो रही है। एक नंबर पूरा करने के बाद दूसरे के लिए वापस लौट रहे हैं दोनों बल्लेबाज। 2 रन बनाए हैं, गेंद काफी दूर और जा चुके संभवतः, लेकिन वापस यहाँ पर आ चुका हुआ मैदान के ऊपर। लेकिन तब तक ये 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ यहाँ पर हो चुका है 36 रन 6 विकेट के नुकसान पर। 36 रन 6 विकेट के नुकसान पर काफी दूर दूर से हमारी जो पब्लिक चारों ओर से इस मैच को देख रही है, एक बार फिर आपका स्वागत है। आपकी उपस्थिति में है ये मैच काफी इंटरेस्टिंग होते जा रहे हैं। पूरे सेमीफाइनल फाइनल तक काफी अच्छे मैचेस देखने को मौका बनेगा हमारे पब्लिक के लिए। 36 रन 6 विकेट इस समय स्कोर। अक्षय राइट ओवर द विकेट से राजेश सोरटे के लिए गेंद कर बाहर निकले, ड्राइव कर दिया, कवर स्टेकर की तरफ गेंद जा रही है, फील्डर इस समय में ठीक हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ गेंद है, दूसरा रन पूरा किया जा रहा है, नॉन टच सिरे पर थ्रो, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट है और इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 38 रन स्कोर 6 विकेट के नुकसान पर। मैच में नितिन माटुंगे भी थे, लेकिन नितिन माटुंगे आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। एक बड़ा विकेट जल्दी चटका दिया स्वराज्य प्रतिष्ठान की टीम ने। 38 रन 6 विकेट के नुकसान पर राजेश सोरटे क्रीज के ऊपर डटे हुए बल्लेबाज है, स्टॉक ओवर में बैटिंग कर रहे हैं, उनसे बड़ी उम्मीद है उनके टीम के लिए। ओवर द विकेट से गेंद करेंगे, राजेश ने बढ़िया शॉट खेला है, गेंद बाउंड्री की तरफ आ रही है, लेकिन फील्डर वहां पर और एक जबरदस्त कैच यहां पर राजेश सोरटे बैक टू द पेविलियन। में नजर आ रही है 38 रन 7 विकेट के नुकसान पर स्कोर है। देखने के रोहित मयकर मैदान पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। रोहित और गौरव मडवी क्रीज के ऊपर इस समय बैटिंग करते हुए 38 रन जबकि 7 विकेट के हालांकि 6 विकेट के नुकसान पर स्कोर है। यानी कि रोहित इस समय मैदान पर बल्लेबाजी करने के लिए संकट मोचेगा अपने टीम के, और जब भी कोई टीम को जरूरत लगती है तो एक अच्छी खासी पारी खेल लेते हैं। लेकिन देखना क्या करें पाएंगे, इस बार आगे निकल कर उठाना चाहते थे, लेकिन इस बार गेंद से विकेट कीपर के दस्ताने में प्रवीण पवार, जिन्होंने क्या गजब कैच लिया, कमाल का कैच, हालांकि ताबिश मारकर कैच ऑफ द पूरा टूर्नामेंट में बेहतरीन कैच उनके द्वारा देखने को मिला, लेकिन उनकी टीम टूर्नामेंट से बाहर हो चुकी है। लेकिन इस मैच अगली गेंद लेकर यहाँ पर दाएं हाथ के रोहित को, और रोहित एक बार फिर बीट होते हुए आने बैट से मारना चाहते थे, इस बार चेंज ऑफ पेस गेंद थी और गेंद सीधे विकेट कीपर प्रवीण के दस्तानों में। 6 विकेट 38 रन इस समय स्कोर हो चुका है। 38 पर रुका हुआ स्कोर
यानी कि 5वें ओवर का खेल जारी है। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन हो रहा है। जिस तरीके से तेजस स्पोर्ट सोमेश्वर के गेंदबाजों ने बॉलिंग की उसी प्रकार की बॉलिंग हो रही है। राइट ओवर देखिए से पटकती हुई गेंद एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर दिए गेंद और वाइड बॉल का इशारा था अंपायरों का। तो 39 रन स्कोर हो चुका है जो कि 6 विकेट के नुकसान पर जय भैरी मुरुगाड़ा की टीम, ये वही टीम है जिन्होंने बढ़िया बढ़िया स्कोर बना लिए थे इससे पहले मैचों में। एक मैच में तो उन्होंने 87, दूसरे मैच में तो 78 रन उन्होंने बनाए थे, एक मैच तो उन्होंने 59 रन का आंकड़ा पार कर लिया था। ये वो टीम है जो इस समय संघर्ष कर रही है, जूझ रही है रनों के लिए। ओवर द विकेट रिवर्स अटेंड करने का प्रयास है। रोहित ने इस बार जरूर खेलने का प्रयास किया लेकिन दूरवर गेंद नहीं जा सकी। 39 यानी कि ओवर की यहाँ पर ओवर की समाप्ति हो चुकी है 5वें। जो काफी जबरदस्त क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी यहाँ पर आए। दुर्भाग्यवश कि कल दर्शन बांदेकर जिस तरीके से पारी खेले थे लेकिन उनकी भी टीम टूर्नामेंट से बाहर है और अभी भी शुभम जादव के लिए मौका बना हुआ है फाइनल के मैच में बढ़िया प्रदर्शन करने का। इस मैच में नितिन माटुंगे के जैसा मजबूत बल्लेबाज जल्दी आउट होकर मैदान से वापस जा चुका है। 39 रन स्कोर है। आखिरी ओवर आरंभ किया जा रहा है। बॉलिंग मार्ग पर शैलेश इस समय गेंदबाजी करेंगे। शैलेश के हाथ में गेंद है, क्या स्कोर होगा? क्या पहले मैच की तरह ये भी 44 की तरफ बढ़ेगा? गौरव मड़वी सही पर सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। 39 रन स्कोर 6 विकेट के नुकसान पर। इस समय पहले इनिंग की फाइनल ओवर पहली गेंद इस बार भटकती हुई गेंद को उठाकर खेला है गौरव मड़वी ने और गेंद के ऊपर वसीम आ रहे हैं, कैच वहां पर और इसी के साथ ये विकेट गिरता हुआ 7वां। गौरव मड़वी आउट हो चुके हैं, वसीम के हाथों कैच आउट हो चुके हैं। आदित्य मोरे आ रहे हैं बैटिंग करने के लिए जो कि विकेट गिरा है 7वां। पहले सेमीफाइनल के स्कोर को छूने के लिए अभी भी 5 रनों की जरूरत है। 39 रन स्कोर 7 विकेट के नुकसान पर आदित्य मोरे आ चुके हैं। पहले सेमीफाइनल के मैच में 44 रन बने थे और तेजस स्पोर्ट की टीम ने वो मैच गंवा दिया। एक बड़ा मैच था उनके लिए, गोल्डन मौका बना हुआ था लेकिन आखिर में ऑल पावर्स की टीम वो मैच जीती। लो स्कोर बनाने के बावजूद पावर्स की टीम टूर्नामेंट के फाइनल में है। उनके स्कोर की तरफ यानी कि तेजस स्पोर्ट ने जिस तरीके से गेंदबाजी की उसी प्रकार का बॉलिंग का प्रदर्शन जारी है। 39 रन स्कोर हो चुका है और इसी में अगली गेंद लेकर शैलेश ओवर द विकेट से एक बार आदित्य की गेंद को हटकर गेंद को खेलना चाहते थे विकेट से लेकिन गेंद विकेट कीपर के दस्ताने में। अब भी 4 बॉल बाकी है। पहले सेमीफाइनल का जो टोटल था 44 उसकी तरफ बढ़ने के लिए 5 रनों की जरूरत है। 4 गेंदें अभी बाकी है। एक बार फिर यहाँ पर सामना करते हुए आदित्य, दाएं हाथ के बल्लेबाज आदित्य मोरे मैदान पर बैटिंग करते हुए रोहित उनके बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर है। 5 रन सिर्फ पीछे है। पहले मैच की तरह स्कोर बनाने के लिए एक बार गेंद को खेला जरूर है। लॉग ऑफ के दिशा में गेंद जब तक वहां पर फील हो रही है। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए भाग रहे हैं। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। रोहित जरूर फिसले लेकिन शानदार 2 रन और स्कोर हो चुका है 41 रन स्कोर जबकि 7 विकेट के नुकसान पर 41 रन स्कोर हो चुका है 7 विकेट के नुकसान पर। 3 गेंदें बाकी। पहले सेमीफाइनल का स्कोर था 44, उसके आंकड़े की तरफ बढ़ने के लिए सिर्फ 3 रनों की जरूरत है। और फिर से एक बार अगली गेंद, क्या दोनों सेमीफाइनल में 44 का आंकड़ा देखने को मिलेगा? टोटल क्या 45 का टारगेट देखने को मिलेगा? इस बीच अगली गेंद लेकर शैलेश राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए आदित्य मोरे सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। ये गेंद इस बार लेग स्टंप पर गेंद थी, फाइनल के दिशा में गेंद को बोड़ा है, काफी दूर से बिल्डर आ रहे हैं। गेंद के ऊपर 1 रन पूरा किया, वसीम ने गेंद को फील्ड से पहले कितवा रहे और इसी के साथ ये रन आउट होते हुए बल्लेबाज केवल 1 रन 8वां विकेट गिरा। 42 रन 8 विकेट के नुकसान पर 2 गेंदें बाकी है। एक तो पावर्स की टीम ऑल आउट हुई 44 रन बनाने के बाद। अब दूसरी टीम 42 के स्कोर पर 8वां विकेट गंवा चुकी है। सिर्फ 2 गेंदें बाकी है, ऑल आउट होने की स्थिति में है। मंदार जोशी आ रहे हैं बैटिंग करने के लिए। दोनों सेमीफाइनल बराबरी पर है। देखना कौन सी टीम
पावर्स के साथ फाइनल में खेलेगी। 42 रन स्कोर, 8 विकेट के नुकसान पर। 2 गेंदें इस ओवर की बाकी है। हेलो हेलो फिर से एक बार शैलेश राइट ओवर 2 विकेट से गेंद करते हुए 42। पहले सेमीफाइनल का स्कोर था 44, 45 का टारगेट था। इस समय 42 रन स्कोर। मंदार जोशी सामना करते हुए कनेक्ट हुए, गेंद हवा में खेला है। एक और मौका कैच के लिए, लेकिन ऐसा लगता है कि काफी फील्डर दूर है। 2 रन पूरे करते हुए रन संख्या हो चुका है स्कोर यहां पर 44। स्कोर 44 हो चुका है, 8 विकेट के नुकसान पर। 1 गेंद बाकी है। तो जिस तरीके से पावर्स की टीम ने 44 रन बना लिए थे ऑल आउट होते हुए, उसी तरह का स्कोर है 44, 8 विकेट के नुकसान पर। दूसरे सेमीफाइनल के मैच में 1 गेंद बाकी है। 6वें ओवर की आखिरी गेंद मंदार जोशी इस समय उनके लिए गेंद करते हुए शैलेश। इस समय तमाम फील्डर बाउंड्री के ऊपर। क्या मंदार जोशी एक बड़ा हिट लगा पाएंगे? एक जमाने के बेहतरीन ओपनर बल्लेबाज के रूप में गिना जाता था मंदार जोशी के लिए। ये गेंद, इस बार गेंद को उन्होंने खेला है, सीधी गई मिड विकेट के दिशा में। फील्डर मिस हो गए हैं मयूर। 1 रन तो पूरा किया, दूसरे के लिए भाग रहे हैं। अब तीसरे की गुंजाइश हो रही है, लेकिन अब ये यहाँ पर तीसरे रन के लिए शानदार रनिंग बिटवीन द विकेट पर नंबर पेश किया। स्कोर हो चुका है कुल मिलाकर 47 रन, 48 रनों का टारगेट। और ये बाबर शक क्रीड़ा मंडल के टूर्नामेंट का 48वां साल है और 48 का ही आंकड़ा है जीतने के लिए रखा गया है युवा स्पोर्ट टीम के सामने।
धावसंख्या ही 48. हा योगायोग इथे जुळून येतोय. दोन्ही अंपायरला विनंती असेल स्पीड अप घ्या. हॅलो 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 हॅलो. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या अतिशय पावन भूमीमध्ये क्रिकेटच्या या नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. दुसरा सेमीफायनलचा महामुकाबला. 48 धावांचं लक्ष. एजी युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघासमोर सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला पार्थ गांधी, नॉन स्ट्राइक एंडला मयूर कुंभार, मॅन फ्रॉम साताराचा हा चमचमता सितारा जो या इथे दाखल झालाय. आणि बॉलिंग मार्कवरती पुणे तिथे काय उणे आणि पुण्याचा हा सितारा राजेश सोरटे. अनेक मैदान अनेक स्पर्धा ज्याने आपल्या फिरकीच्या जादूवरती गाजवले तसा हा राजेश सोरटे बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील संघाकडून पहिले षटक घेऊन ते दाखल झालाय. आणि समोर आहे रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी एजी युवा स्पोर्ट्स संघाचा सलामीवीर पार्थ गांधी, राईट हँडेड फलंदाज. राजेशचा पहिला चेंडू अतिशय शानदार रिक्षा कट करतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ते कॅरीवर एक रन घेतली जाते. दुसऱ्या डावाचा कॉल इथे दिला गेलाय. 2 धावा यशस्वीपणे प्राप्त केल्या जातात. एक चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळते. मयूर कुंभार आणि पार्थ गांधी एका बाजूला साताऱ्याचा स्टार खेळाडू तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरीचा उगवता सितारा पार्थ गांधी. हे दोन्ही मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये नाबाद 56 धावांची पार्टनरशिप ज्या जोडीकडनं पाहायला मिळाली ती जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु यावेळी आव्हान आहे ते राजेश सोरटे याचं. पुढचा विटा फेकला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन थोडासा लेट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलला इथे हाईट होती, दिशा खराब होती. पंचांनी दंडित केले. व्हाईट बॉलचा येतो इशारा. 1 रन इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावसंख्या पोहोचेल 1+1 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या पोहोचेल 4 या अंकावरती. 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी आणि धावसंख्या बिनबाद 4. राजेश थोडासा निराश आहे. आणि यावेळी मयूर कुंभार 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. स्ट्रायकिंग एंडला राजेशचा बॉल खोदून काढलाय. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक आणि प्रतीक वास्केच्या माध्यमातून पकडले गेले. एक महत्वपूर्ण कॅच. मयूर कुंभार डगआउटच्या दिशेने. खूप मोठा हातरा, खूप मोठा धक्का आणि खूप मोठी विकेट. हे जे युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा मयूर कुंभार डगआउटच्या दिशेने. हॅलो. सार्थक देसाई यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सार्थकला आपली खेळी इथे सार्थकी लावावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं इथे क्रमप्राप्त असेल. सार्थक आणि पार्थ ही जोडी या मैदानाच्या आतमध्ये असेल आणि बॉलिंग मार्कवरती राजेश सोरटे ज्याची आपण चर्चा केली तो हा गोलंदाज. यावेळी अतिशय शानदार फटका लेट आहे, पंच केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला क्षेत्ररक्षक
बॉल इथे फील्ड करेल तत्वर 1 रन इथे प्राप्त केले आणि सार्थकने स्वतःचं खाते इथे ओपन केलंय. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती यावी 5 अंकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आणि पुण्याचा हा सितारा राजेश सोरटे बॉलिंग मार्कवरती असताना समोर आहे रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी पार्थ गांधी. यस, एक क्लासी शॉट आहे. बॉलला येऊ दिला अंडर दाय आणि त्यानंतर बॅटचा फेस इथे ओपन केला. 2 धावांसाठी इथे दाद मागितलेली जोरदार अपील आहे. अपील इथे फेटाळले गेले. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचली 7 अंकावर. सावधसा घेतला गेलेला पवित्रा सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा होतो इथे प्रयत्न आणि आवश्यकता आहे. जी रिक्वायर्ड रन रेट आहे त्या रिक्वायरमेंटला अनुसरून फलंदाजी इथे करावी लागेल. ज्यावेळी खराब चेंडू मिळेल त्यावेळी समाचार घ्यावा लागेल आणि हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर ती चूक ठरते आणि ती चूक इथे करून चालणार नाहीये जी मयूर कुंभारने केली. थोडंसं मैदानामध्ये वेळ स्पेंड करणं आवश्यक आहे. लाईन लेंथ थोडीशी पाहणं गरजेचं आहे कारण या आधीचाही सेमीफायनल लो स्कोरचा आपण पाहिला होता. 44 धावांना डिपेंड केलं गेलं आणि ही किमया केली कोणी तर पावसचा ऑल पावसच्या धुरंधर गोलंदाजांनी. राजेश सोरटे नेक्स्ट बॉल रेड ओव्हर द विकेट पार्थ गांधी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर हवेमध्ये बॉल निसटला झेल. बिघडतोय का खेळ पाहावं लागेल. अप्रतिम डिलिव्हरी होती. गती कमी होती. बॅटचा फेस ओपन झाला. बॅटची एज घेतली आणि यावी पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाही परंतु निसटला इथे झेल आणि इथे निसटतोय का खेळ पाहावं लागेल. रोहित कडनं खूप झाली इथे चूक नाही तर झाला इथे गुन्हा. एक संधी इथे उपलब्ध झाली होती. पार्थ गांधी सारखा धुरंधर खेळाडू इथे मात्र गारद होऊ शकला असता. राजेश सोरटे नेक्स्ट बॉल रेड ओव्हर द विकेट. यावेळी अक्रॉस द लाईन खेळलाय. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलवरती येईल. बॉल गॅदर करेल तत्वर 1 रन इथे मिळते आणि षटक क्रमांक समाप्त होतं इथे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ घेऊ नका. मुरुगवाडा संघ आपल्याला विनंती केली जाते. आपल्याला यानंतर ठराविक टायमिंग मध्ये आपल्याला फायनल खेळवायचे. विनंती राहील आपल्याला सर्वांना जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती इथे बदल झालाय. सूरज वागदरे रत्नागिरीचा स्टार खेळाडू टेनिस क्रिकेट मधील आवर्जून अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो हा गोलंदाज इथे बॉलिंग मार्क मध्ये दाखल झालाय सूरज वागदरे आणि इथे मात्र समोर असेल समर्थ देसाई सार्थक देसाई अभी स्ट्राइकिंग एंडला. बॉलिंग मार्क वरती सूरज वागदरे रेड ओव्हर द विकेट. फेकला जाणारा पहिला बॉल. गती कमी होती. आडव्या बॅटचा केलाय वापर आणि बॉल जातोय वन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एक क्लासी शॉट. संख्या पोहोचली 14 या अंकावरती. प्रॉपर टाइम केला गेलेला बॉल होता.
सूरज नेक्स्ट बॉल यावेळी पार्थ आहे सॉफ्ट हँडचा वापर केला हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक डीप वरून येईल बॉल गॅदर करेल त्यावर 2 धावा एक चांगलं कॉर्डिनेशन चित्याची चपळाई इथे दाखवली गेली आणि एक चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळतो यस नो वेट या शब्दांचा वापर क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजांच्या माध्यमातून होणं आवश्यक होतो आणि तो इथे पाहायला मिळाला एकमेकांना प्रॉपरली कॉल दिला गेलाय कॉलला रिस्पॉन्स दिला जातोय आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय एक चालाखाबरी क्रिकेट इथे आपल्याला या जोडीकडनं पाहायला मिळते हा ताळमेळ खूप महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये सार्थक देसाई आणि त्याचबरोबर पार्थ गांधी यांच्यामध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन सूरजवरती जर दबाव निर्माण करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती धावा कशा गोळ्या होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा फार्थने तेज केले सॉफ्ट हँडचा इथे वापर केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक घेतला गेलाय 1 रन इथे मिळेल राजेश सोरटेने बॉल इथे गॅदर केलाय एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती यावेळी 17 या अंकावरती एकमेकांशी चर्चा करून केली जाणारी फलंदाजी सूरज वागदरेवरती ही दबाव निर्माण करण्याचा केला जाणारा हा प्रयत्न यशस्वी ठरतोय प्रत्येक बॉल मध्ये रन घेणं इथे क्रमप्राप्त आहे आणि तोच प्रयत्न इथे केला गेलाय एक चांगला सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतंय या बॉल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल क्षेत्ररक्षक आहे बॉलवरती येतोय बॉल गॅदर करेल एकच धाव इथे प्राप्त केली जाते एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं पुन्हा एकदा आखूड टप्पा इन्व्हाइट केलं बिग हिट साठी आणि ताकद इथे कमी वापरली मिडल केला बॉलला स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून डीपला चेंडू तिथे होता स्मिथ शिवलकर बॉल फील्ड करेल 1 रन यावेळी इथे प्राप्त केले गेले एक चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण पार्टनरशिप या जोडीकडनं इथे होताना पाहायला मिळते आणि महत्वपूर्ण आहे ते पुन्हा एकदा सूरजचा हा बॉल यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्टिकरवरती आदळतोय बॉल सेफ खूप फाईन जातोय हा बॉल आणि पंचांच्या माध्यमातून काय येतोय इशारा पाहूया चाइल्ड लाईन बनशी ते चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल अंपायर इशारा बघूया काय येतोय 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जात आहेत आणि षटक क्रमांक समाप्त होते ते इथे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या सार्थक फेकला जाणारा पहिला बॉल यावी गती चांगली होती बॅकफुटवरती येऊन सॉफ्ट हँडचा वापर केलाय चांगलं क्षेत्ररक्षण आहे अपील केलं जात आहे अपील फेटाळलं गेलं 1 रन यशस्वीपणे इथे प्राप्त केले गेले धावसंख्या पोहोचेल 21 या अंकावरती अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे 23 चेंडू इथे आहेत बाकी 23 चेंडू आणि 27 धावाचं समीकरण यावी एजे युवा स्वराज्य प्रतिष्ठान जिगरबाज खेळाडू आहेत आणि जिगरबाज खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय राजेश सोरटेचा हा बॉल भन्नाट गती फक्त दिशा दिले थर्डमॅनच्या दिशेने चेंडू इथे कॅरी होईल नितीन माटुंगे तिथे आहे बॉल फील्ड करेल त्यावर 1 रन यावी घेतली गेली प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीपणे इथे पार पडताना ही जोडी पाहायला मिळते एक सेन्सिबल क्रिकेट दर्जेदार क्रिकेट इथे पेश केलं जात आहे राजेश नेक्स्ट बॉल ओहो यावी लेग स्पिन होता जोरदार अपील आहे आणि इथे मात्र क्लीन बोल्ड होतोय पहिला दुसरा धक्का इथे बसलाय एजे स्पोर्ट्स संघाला सार्थक देसाई डगआउटच्या दिशेने परततोय
राजेश सोरटे यशस्वी ठरतोय. सार्थक देसाई याला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलाय. बॉलिंग मार्ग मध्ये सज्ज होईल राजेश. शैलेश मदने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्ट्रायकिंग इन ला खेळण्यासाठी तो सज्ज होतोय राजेश. मोर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा स्विंग भन्नाट पाहायला मिळतोय आणि हाताचा जलवा फिंगर मॅचिंग इथे पाहायला मिळतोय राजेश सोरटेचे. पुणे तिथे काय उणे आणि या पुणे तिथे काय उणेचा हा चमचमचा सीतारा मॅजिक डिलिव्हरी राजेश सोरटेच्या माध्यमातून शानदार गोलंदाजी इथे पाहायला मिळाले. लेग ब्रेक चेंडू होता. पुन्हा एकदा राजेशचा बॉल. यावी अक्रॉस द लाईन. सूरज आहे तिथे. धाव घेण्यासाठी कॉल दिला गेला होता. मागे दबडलं ते यावी पाठ गांधीला. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. लाजवाब क्रिकेट आहे. कधी फलंदाज हवी ठरतोय तर कधी गोलंदाज हवी ठरतोय. परंतु यावी राजेश सोरटे हवी ठरलाय. तो यावी फलंदाजावरती अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. पहिलं षटक महागडं जरासं जरूर म्हणावं लागेल का 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु वैयक्तिक दुसऱ्या या षटकामध्ये इथे मात्र कमाल केले. पुन्हा एकदा लाजवाब गती. मंदार 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 मंदारला इथे संधी होती परंतु या संधीचं सोनं मात्र होऊ शकलं नाही. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते आणि षटक क्रमांक समाप्त होतोय. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करत असताना हे जे युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 23 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 25 धावा. काय घडणार काय बिघडणार. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार. ऐकूया दीपकजी कांबळे यांच्या मधुर आवाजामध्ये. हॅलो. या सामन्यासाठी आमचे देणगीदार आहेत श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत, आमदार राजापूर साखरपा यांच्याकडून 48,000ची देणगी आलेली आहे. श्री सतेज नलावडे यांच्याकडून 24,000ची देणगी आलेली आहे. तसंच श्री प्रशांत मनोहर नागवेकर 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री अनिकेत सुभाष नागवेकर 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री राजेश विश्वनाथ नागवेकर 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री विजय रामचंद्र साळवी 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. वैभव पावसकर 1500 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री संदेश सुधाकर नागवेकर 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री रवींद्र साळवी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे आणि श्री सुदेश मलुष्टा यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. 18 बॉल 25 रनों की जरूरत है. सूरज वागदरे नए ओवर की शुरुआत करते हुए पहली गेंद राइट ओवर द विकेट से एक रात दलाल जाकर खेलना चाहते थे. क्लीन बोल्ड विकेट गिरता हुआ यहाँ पर जबरदस्त सफलता चटकाते हुए गेंदे बाकी. नितिन जी सुरे
इनकी तरफ से 1000 रुपीज का प्राइज आ चुका है। एजे युवा स्पोर्ट यदि ये मैच जीतती है तो इनके 1000 रुपीज का प्राइज है, लेकिन अब 16 बॉल 23 रनों की आवश्यकता है। अब भी कुछ बिगड़ा नहीं है, दोनों टीमों का बराबरी चल रही है फाइनल की तरफ, जहां पावर्स की टीम उनका इंतजार कर रही है। एक बार फिर राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए बैट्समैन सामना करने के लिए तैयार, बढ़िया गेंद हल्के हाथों से गेंद को प्लेस किया, सूरज वागदे ने बढ़िया वहां पर थ्रो सीधा स्टंप पर और के साथ ये नजदीकी मामला, लेकिन अंपायर का नॉट आउट का इशारा। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, 1 रन पूरा करते हुए 11 के 22 रन की आवश्यकता है जीतने के लिए, जबकि 15 गेंदें शेष, 15 बॉल 22 रनों की जरूरत है। सभी की निगाह इस मैच के ऊपर टिकी हुई है, जो पब्लिक चारों ओर से हमारे आ चुके। एक बार फिर आपके साथ स्वागत है। यहाँ पर 15 गेंदे 22 रनों की जरूरत, जब पब्लिक यहाँ पर इतनी बढ़ चुकी है, मैच ही इंटरेस्टिंग होने लगे हैं और उन तमाम पब्लिक का एक बार फिर स्वागत है। 15 गेंदे 22 रनों की जरूरत है। अक्षय स्ट्राइक पर बल्लेबाज सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। कोई भी कह नहीं सकता कि कौन सी टीम यहाँ पर जीतेगी, लेकिन यह तो निश्चित है कि दोनों में से एक टीम हारेगी इस मैदान के ऊपर। 15 गेंदे 22 रनों की जरूरत। एक बार फिर अक्षय जो कि सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। यहाँ पर सूरज वागदे राइट ओवर द विकेट से अक्षय को गेंद, अक्षय ने गेंद को उठाकर खेला है, गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री लाइन के ऊपर से, हवाई रास्ता, 6 रनों के लिए शानदार छक्का। 16 रनों की आवश्यकता 14 गेंदों पर। 16 रन चाहिए। थैंक यू डीजे। ये जो धुन बजाई जा रही है हमारे पंडित मुन्ना शेठ पाटिल ये धुन बजा रहे हैं। उनके 2 भाई मौजूद है मैदान पर, अभिषेक है और रुपेश पाटिल भी है, उनका भी स्वागत है। तो इसी बीच ये गेंद और बढ़िया गेंद, एक बार फिर स्पेन लेग के दिशा में गेंद को निकाला है। गेंद जब तक वहां पर फील हो रही है वहां पर, जबकि 1 रन और इस 1 रन के साथ जीतने के लिए अब 15 रनों की आवश्यकता है। 13 गेंदें और 15 रनों की जरूरत है। तो इस समय झूम उठते हुए हमारी पब्लिक, मुन्ना पाटिल जो कि पंडिवाड़ी के हैं, वो यहाँ पर हमारे डीजे साउंड मास्टर के रूप में मौजूद हो गए हैं। उनके 2 भाई भी इस मैदान के ऊपर मौजूद है, अभिषेक पाटिल और रुपेश पाटिल, उनका भी स्वागत है। और इस समय के जीतने के लिए 13 गेंदे 15 रनों की जरूरत है। राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए बैट्समैन सामना करने के लिए तैयार है, क्या तो आंसर पर गेंद को निकाल दिया है, जब तक कि गेंद वहां पर फील हो रही है लॉन्ग ऑन की दिशा में। 1 रन पूरा कर चुके दोनों बल्लेबाज और इस 1 रन की मदद से जीतने के लिए 12 गेंदों पर 14 रनों की जरूरत है। चलते हैं मधुर संगीत की ओर। चुका रोमांचक था आ चुके इस मैदान के ऊपर। गौरव मडवी राइट ओवर विकेट से प्रात गांधी को उठाकर खेला है, बढ़िया शॉट, गेंद हवा में है, लगभग बाउंड्री के 1 बॉल 6 4 रनों के लिए 4 रनों के लिए गेंद आ चुकी है। लगभग टिप्पा खाने के बाद ये गेंद
इस समय अक्षय स्ट्राइक पर बल्लेबाज सामना करेंगे। गौरव मडवी एक बार फिर से बॉलिंग मार के ऊपर है। जबरदस्त मैच चलता हुआ। 9 रन की आवश्यकता है, 10 गेंदें बाकी है। टकाटक मैच को देख रहे हैं हमारे तमाम पब्लिक। कंपल्सरी चेस नियम, इस बार ये गेंद उठाकर खेलना चाहते थे, लेकिन ऐसा लगता है कि गेंद विकेट कीपर के अलावा थर्ड मैन डिवीजन पर जहां पर नितिन माटुंगे खड़े हुए थे, उन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन। रत्नागिरी के पहले बाइक मैन है पार्थ गांधी, लेकिन इस समय संघर्ष जबरदस्त बल्लेबाजी करते हुए 8 रनों की जरूरत है। एक बार फिर अगली गेंद लेकर इस ओवर में पार, जो कि इस बार गेंद को घुमाना चाहते थे और शानदार तरीके से गेंद को खेला। 1 रन पूरा कर चुके पार, दूसरी की सोच रहे हैं। शानदार रन बिटवीन विकेट नंबर पेश किया। 2 रन दौड़कर पूरे करते हुए पार्थ गांधी की क्या जबरदस्त बल्लेबाजी रही है। अब होगा। काफी इंटरेस्टिंग मैच है। तमाम पब्लिक इस मैच को टकाटक देख रही है, उन तमाम पब्लिक का स्वागत है। 6 रनों की आवश्यकता, इस समय 8 गेंदें बाकी है। गौरव मडवी इस समय डाइक पर। जब मयूर आउट हुए थे तो ऐसा लगा था कि जो जिन्होंने शानदार है यहाँ पर हाफ सेंचुरी लगाई है, आप जल्दी आउट होकर मैदान से बाहर निकले हैं। 6 रनों की जरूरत, 8 गेंदें बाकी है। राइट ओवर द विकेट से पार्थ को गेंद करेंगे और पार्थ ने बढ़िया कवर, एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को खेला बाउंड्री लाइन की तरफ। वहां पर मितुआ बीरजे गेंद को उठा रहे हैं। 1 रन पूरा किया गया और इस 1 रन की मदद से 5 रनों की जरूरत है। 7 बॉल बाकी है। 7 गेंदों से 5 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, आखिरी गेंद तक नहीं फेंकी नहीं जा सकती, कहना बहुत मुश्किल है। और विकेट से गौरव मडवी अक्षय को लेग स्टंप पे काफी बार खराब गेंद है और इस समय वाइड बॉल का इशारा था अंपायरों का। एक खराब गेंद देखने को मिली, एक बोनस मिला रनों का, गेंद का बोनस मिला। 4 रन की आवश्यकता है, 7 बॉल बाकी, 4 रन बनाने हैं जीतने के लिए। 7 बॉलों में 4 रन कंपल्सरी चेस है, इस नियम है टूर्नामेंट का। अक्षय सामना करते हुए गौरव मडवी की गेंद का ओवर द विकेट से गेंद, अक्षय ने बढ़िया शॉट खेला है, गेंद जा रही है सीमा रेखा के तरफ। 4 ओवर के लिए अंपायरों का इशारा और शानदार जीत हासिल कर ली है एजे